नमस्कार. आज आपण इझी बुक्समध्ये जे टँक क्लिनिंग रिलेटेड टेक्निशियन्स आहेत त्यांनी त्यांचे डिटेल्स कसे फिल करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डला रिडायरेक्ट व्हाल. त्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट्स, स्केड्युलर आणि टाईम क्लॉक ऑप्शन दिसेल. टाईम क्लॉक हे तुमच्या अटेंडन्ससाठी आहे. जेव्हा पण तुम्ही मॉर्निंगला तुमची शिफ्ट सुरू होते त्या टायमिंगला टाईम क्लॉकवरती क्लिक करा आणि क्लॉक इनवरती क्लिक करायचं आहे. तुमचे ही क्लॉक इन केल्यानंतर शिफ्ट सुरू झाले आणि ते कंपनीला पण नोटिफाय होईल की तुम्ही आज प्रेझेंट आहात. तर नेक्स्ट आहे जे तुम्हाला स्केड्यूल असाईन केलेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. सर्वप्रथम तिकीट्सवरती क्लिक करा. तिकीट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सारे जॉब्स दिसून येतील. डेट असाईन केलेली, कधी तो स्केड्यूल वगैरे आहे. आता इथं फर्स्ट जे आहे 5x06 हे तुमचं स्केड्यूल आहे. हे आहे 27 जुलैचं, आजचं 9:15 वाजताचं. तुम्ही या तिकीटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये दिसेल कुठला कस्टमर आहे, त्याची साईट वगैरे कोणतं आहे. तर इथं खाली तुम्ही बघू शकता याचे डिटेल्स आहे. सर्वप्रथम तुम्हाला हे स्टार्ट करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते काम सुरू करताय, इथं स्टार्ट वर्कवरती क्लिक करा. परत ॲक्टिव्हिटी लॉग्सवरती क्लिक करायचं आहे. सपोज तुम्हाला हे सर्व्हिसच्या रिलेटेड फोटोज काढायचे आहेत, बिफोर आणि आफ्टरचे. म्हणजे सर्व्हिस सुरू करायच्या, क्लिनिंग सुरू करायच्या अगोदरचे फोटोज घ्यायचे आहेत. त्या टायमिंगला तुम्ही फर्स्टली नोट्सवरती क्लिक करा. इथं सेक्शन आहे ॲड ॲक्टिव्हिटी लॉग. ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करा. इथं तुम्हाला टाकायचं आहे बिफोर सर्व्हिस, कॅमेरामध्ये तुम्हाला पिक्चर कॅप्चर करून टाकायचे आहेत. मल्टिपल तुम्ही पिक्चर्स 1, 2, 3 ते तुम्ही कॅप्चर करू शकता, किंवा तुमच्या जरी मोबाईलवरती ऑलरेडी काढलेले आहेत पिक्चर्स ते तुम्ही इथं गॅलरीमध्ये जाऊन ते तुम्ही अटॅच करू शकता. तर आता मी कॅमेराने केलेली एक फाईल आहे ती मी इथं सेव्ह करतो आहे. ते पिक्चर सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल. फॉर एक्झाम्पल तो ते चुकीचं आहे, तुम्हाला डिलीट करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आता तुम्हाला परत आहे की तुमचे टँक क्लिनिंग झालेले आहेत. झाल्यानंतर तुम्हाला त्याची मेजरमेंट घ्यायची आणि ते मेजरमेंट तुम्हाला या स्केड्यूलच्या मध्ये टाकायची आहे. तर तुम्हाला इथं पार्ट्स अँड मटेरियलमध्ये जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये ॲड मटेरियलवरती क्लिक करा. इथं तुम्हाला कॅटेगरी दिसतील. त्या कॅटेगरीनुसार तुमचे जे खाली आयटम्स आहेत ते तुमचे फिल्टर होतील, किंवा तुम्ही इथं सर्चमध्ये टाईप करून ते फिल्टर करू शकता. तर इथं आता मी ओव्हरहेड वॉटर टँक क्लिनिंग हा सिलेक्ट करतो आहे. तर इथं तुम्हाला जे मेजरमेंट आहे तुम्ही जे घेत आहे तुमच्या टँकचं लेंथ, विड्थ आणि हाईटमध्ये टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझे 5 आणि हाईट ही 6 फूट आहे. तर तुमची लिटरची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट झालेली आहे. 4248 लिटरची ही टँक आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग जो कंपनीने रेट सेट केलेला तो रेट अप्लाय होणार आहे. आणि जर तुमच्या इथं नोट्स असतील, फॉर एक्झाम्पल की तुमचे ते सोसायटीमधली ए विंग आहे, बी विंग आहे, किंवा तुमची डोमेस्टिक टँक आहे, फ्लश टँक आहे, तर ते त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं नोट्समध्ये टाकू शकता. आणि ॲड टू क्लिक बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथं दिसेल. फॉर एक्झाम्पल तुमचे जर मल्टिपल टँक्स असतील तर तुम्ही परत ॲड मटेरियलवरती क्लिक करायचं आहे, टँक टाईप सिलेक्ट करायचं आहे. आता मी ही अंडरग्राऊंड वॉटर टँक क्लिनिंग सिलेक्ट केली आहे. याची जी साईज आहे ती 4 फूट लेंथ आहे, विड्थ आहे 8 फूट आणि हाईट आहे 5 फूट. तर याची टोटल कॅपॅसिटी कॅल्क्युलेट झालेली आहे. 4531 लिटरचे टँक आहे जो रेट सेट केलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल या सेम साईजच्या तुमच्या मल्टिपल टँक्स असतील तर तुम्हाला इथं क्वांटिटीमध्ये सेट करायचं. ह्या सेम जे मेजरमेंट आहे त्याच्या 2 टँक आहेत, तर तुम्ही इथं 2 क्वांटिटीमध्ये चेंज करू शकता. नोट्समध्ये तुम्ही टाकू शकता ते टँकचे टाईप काय आहे वगैरे, डोमेस्टिक टँक आहे, फ्लश टँक आहे. ॲड टू तिकीटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो पण तुमचे टँक रिलेटेड डेटा आहे तो ॲड केलेला इथे दिसेल. परत तुमचं काम कंप्लीट झालेलं आहे. त्या टायमिंगला तुम्हाला काही फोटोज काढायचे आहेत, ते अटॅच करायचे, तर तुम्ही परत ॲक्टिव्हिटी लॉगवरती क्लिक करू शकता. इथं तुम्हाला टाकायचं आहे आफ्टर क्लिनिंग. परत तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि सेव्ह करा.
सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हे तुमचं काम कंप्लीट झालं आहे या स्केड्यूलमध्ये, तर तुम्हाला इथं रिझॉल्व म्हणून क्लिक करायचं आहे. रिझॉल्व तुम्ही ज्यावेळेस बॅक जाताल तो तुमचा जो जॉब आहे तो तुमच्या लिस्टमधून निघून जाईल. धन्यवाद.